मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले। त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेत। मात्र आंदोलकांकडून अटी शर्तीचा भंग होत असल्याचा आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांच्यासह सामाजिक संघटनांनी कोर्टात धाव घेतली। यावेळी हायकोर्टाने आंदोलकांसह राज्य सरकारला सुनावले। रस्त्यावर मराठा आंदोलन, चौका चौकात मराठा आंदोलन, रेल्वे स्थानकात मराठा आंदोलन, आरक्षणासाठी ठाम असलेल्या मराठा बांधवांनी मुंबई जाम करून टाकली। त्यामुळे या आंदोलनाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात धाव घेत आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा केलाय। दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असून आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका असे निर्देशच न्यायालयाने राज्य सरकारला दिले। आंदोलन हाताबाहेर गेलंय, हायकोर्टाचं मोठं निरीक्षण। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवा, मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा, आझाद मैदान सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये, मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवर अडवा, सरकारने 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं। हायकोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही, मात्र नियमाचं पालन करा। तुम्ही मुंबईत थांबू शकत नाही, नोकरदारांना त्रास नको। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसाची मुदत। कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचं होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय। मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं। केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केलाय, तर सगळ्या अटी पाळण्यात येतील असं आंदोलकांनी मान्य केलं होतं। त्या आधारे परवानगी देण्यात आली होती अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली। दरम्यान मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली। हायकोर्टाने आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत, आम्ही कारवाई करू। सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही, कोर्टाने निर्देश द्यावेत। शनिवार आणि रविवारच्या जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती। जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी स्वीकारली नाही। जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवारांना नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस दिली। 5000 लोकांना परवानगी होती पण हजारो आंदोलक आले। आंदोलक गाड्या अडवतायत, रस्ते अडवतायत। आंदोलकांनी घालून दिलेल्या अनेक अटी शर्तींचा भंग केला। मराठा आंदोलकांमुळे दक्षिण मुंबई परिसरात नागरिकांना त्रास। आंदोलक प्लॅन करून गणेशोत्सवात मुंबईत आले। महाधिवक्ता आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेले आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या। काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे। परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। कशा प्रकारे लोक रोडवर उभं राहून कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहेत, कशा प्रकारे चाकरमानी, कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं। सिग्नलवर त्यांनी सांगितलं, एका वकील महोदयांनी की 2 तास लाईट बंद केली। आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला, इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर जाऊन बसले। मराठा आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात खळबळजनक दावे केले। सीएसटी मधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो सदावर्ते यांनी यावेळी न्यायाधीशांना दाखवले।
राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे आंदोलन घडून आणले जात असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय. जरांगेंच्या आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप. शरद पवार आणि उद्धव ठाकरे रसद पुरवतात. राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू. आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आलेत. सरकार आंदोलकांना काढू शकत नाही, त्यामुळे कोर्टानेच आदेश द्यावेत. आंदोलनाला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. आता संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जातो. दारू कुठं सबूत आहे आम्हाला दाखवा. दारू आहे का, कोणीची ट्रक आणली काय आणली, आणि असं दावर ते पित नाही का? त्या छक्याकडे नाही का घोसल्या, ते आपल्या ह्याच्याकडे लक्ष्मण हाक्याकडे बाटली दारू पितानी. कोण दारू पित नाही या जगामध्ये? 8-8 दिवस इथं राहायचं, मग त्याला ताण येणार ना? ताण येणार का नाही येणार? गाव खेड्यात सवय की दिवस माळा की थोडीफार शांती थोडी पित येतं. असं नाही की दारू पित नाहीत. हे लक्ष्मण हाके दारू पिले नाहीत का? त्याच्याकडे बाटल्या नाहीत का? कोणता नेता दारू पित नाही आम्हाला सांगा ना? उघडे कपडे असे बसले होते, उघड्या कपड्यावर पैशाच्या बॅगा, दारून, सिगरेट आणि कोण ओढत नाही. जर दारूच्या बाटल्या आल्या असत्या तर इथं पोरं सगळे पिऊन फिरले असते ना. आम्ही आमच्या हक्कासाठी आलो. आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय मराठी काय मुंबईतून जात नसते, आणि ते आम्ही घेऊनच जाणार. मग ते आता कोणीही बगल बच्चे सरकारचे असतील आरोप करणारे, त्यांनी काही शांतपणा करून नये. वाटलं त्यांनी येऊन इथं बघावं, नाहीतर आम्हाला पुरावा दाखवावं. मराठा आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. मात्र या आंदोलकांची प्रशासनाकडून गैरसोय केली जात असल्याचा आरोप होतो. त्यामुळे मराठा बांधव आझाद मैदान सोडून थेट रस्त्यावर येऊ लागले. परिणामी मराठा आरक्षण आंदोलनाचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय. आता हायकोर्टाच्या आदेशाचं पालन होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.